गुंजाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये टॅक्सी चालवतो हा. काय रे, बरोबर ना? हा, नाही. काय बोलताय तुम्ही? तो मोठा ऑफिसर आहे, टॅक्सी ड्रायव्हर नाही, ऑफिसर आहे तो. बोल. तू तुझं कार्ड दाखव त्यांना, ते कागदपत्र असतात ते दाखव त्यांना. सासूबाई ऐक ना. अगं आई, तुला माहित नाही हा टॅक्सी चालवतो? आई मी तुला सांगणारच होतो. अगं काय रे अनिकेत, पळून जाऊन लग्न केलं तेही लपवलं, आता हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतोस तेही लपवलंस आईपासनं. कसे वागता रे तुम्ही दोघं? हा, नाही आई, आई अगं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून सांगितलं नसेल, नाहीतर हे दोघं असं नाही वागणार. मी चांगलं ओळखतो या दोघांना. ओके नाही रे? आई ए आई 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 माझं ऐक, माझं ऐक. अगं राहिलं असेल त्यांच्याकडनं, मुद्दाम नाही करणार ते असं. इथे सांगितलं नाहीस ठीक आहे, पण मिस मानसींच्या घरी हे कळलं तर काय होईल? नाही 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 साहेब, त्या घरी कळू नका देऊ. पाय पडते, पदर पसरते तुमच्या समोर. नका हो, नका त्या घरी कळू नका देऊ, त्या घरी कळू नका. काय करतेस तू हे आई? आई माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं मी अनिकेतला एवढी मदत करतोय, असं कसं होऊ देईन मी? हा, असं नाही करायचं अनिकेत. आई ऐक ना, ऐक ना सासूबाई ऐक ना प्लीज. आई एकदा ऐक. हे बघ, किती आनंदात होते मी आज. सगळं सहीच का केलास ना तू? आई आई नाही म्हणायचं मला. आजपासून आपले संबंध संपले. मेली तुझी आई. आई नाही म्हणायचं मला. मेली तुझी आई. अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं झालं ग म्हणून. आई खूप रागवली आहे माझ्या. म्हणून तू बोलतेस का आईशी? कसली कसली शिक्षा दिली का तिने मला? मनू, मला माहितीये तू जागी आहेस. म्हणून तू बोलतेस का आईशी? मला वाटतं आता तूच काहीतरी करू शकतेस. मला सुद्धा हीच भीती वाटत होती. म्हणून चूक माझी आहे, मी तुझं ऐकलं नाही. माझे प्लॅन खूप वेगळे होते म्हणून. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं हे असं काहीतरी होईल. मी खूप हर्ट केलंय ग आईला. खूप रागावली ते माझ्या. आणि तिची काहीच चूक नसताना तिला समर सरांसमोर आणि आता काय करायचं ग म्हणून?
आपल्या चुकांची किंमत मोजायची. आपलं ना नशीबच आपली साथ देत नाहीये असं वाटतंय मला. नाही म्हणू, यात नशिबाचा काहीच दोष नाही. चूक माझी. आईचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, खूप जास्त प्रेम आहे. आपण न सांगता लग्न केलं तरी पण आईने आपल्याला घरात घेतलं. तेच ना. आणि एकदा तिचा विश्वास तुटला, तिने माफही केलं, पण आपण पुन्हा तेच केलं. चूक माझी असताना तुला शिक्षा मिळते म्हणून. पण खरंच मला माहित नव्हतं हे असं होईल. खरंच. पण म्हणून आता हा बिझनेस चालू करायचाच आहे मला. बघ तू आईला बरं वाटेल. आणि मी प्रॉमिस करतो की यापुढे माझ्यामुळे तुला आणि आईला कुठलाच त्रास होणार नाही. खरंच. पण म्हणून समर सर आणखी एक चान्स देतील ना. आणि काय ठरलंय आपलं? आणि रिलॅक्स. आणि इकडे ये. इकडे बाप्पाला नमस्कार कर. बाप्पाला नमस्कार कर, सगळं छान होईल. म्हणून तू एक काम करशील का? काय? जेव्हा प्रेझेंटेशन देत असेल ना तेव्हा प्लीज तू शूट करशील. व्हिडिओ शूट कशाला? अगं आयुष्यातली पहिली महत्वाची मीटिंग आहे, ती लक्षात राहायला पाहिजे ना. आणि तुझ्या मोबाईल मध्ये कर. तुझा फोनचा कॅमेरा चांगला आहे. ठीक आहे. हॅलो. हो सर, आलोच. बोलावलं? ऑल द बेस्ट. आणि थँक्यू. हो, भारद्वाज पक्षाचा आवाज आहे हा. शुभ शकून. थँक्यू. वेलकम. चल. ऑल द बेस्ट. हा, आले 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 आले. भोपे भोपे भोपे. स्टार्ट 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 स्टार्ट. भोपे, काल तुम्ही मिस मानसी, काल यांनी त्या इन्व्हेस्टरची नीट चौकशी केली नाही म्हणून तुमच्या घरी प्रॉब्लेम झाला. आणि तुमच्या घरी प्रॉब्लेम झाला म्हणून तुमच्याकडनं आज चूक झाली. सर पण नाही, यांना त्याची शिक्षा मिळायलाच हवी. या सगळ्याचं कारण हे. भोपे, कंटिन्यू. कामात लक्ष नाही. आय एम सो सॉरी. काल माझ्यामुळे तुमच्या घरी प्रॉब्लेम झाला रे. आय एम रिअली सॉरी. शक्य असेल तर मला माफ कर. सर अहो काय करताय सर? नाही, खरंच मला, खरं तर तुम्हाला शिक्षा कर. मला शिक्षा दे. शिक्षा मारून घेतो. माझ्याकडनं चूक झाली रे. मला अशी शिक्षा कर. हो तर मी कान धरून उभा राहतो इकडे. हा सर, वी टुगेदर. नको सर. सर नको. काय सर करताय? प्लीज शांत व्हा. सर नको. कसा शांत होऊ मी मिस मानसी? तुम्ही मला सांगा, मी कसा शांत होऊ? माझ्यामुळे एका आई आणि मुलामध्ये काल अंतर पडलो. कुठेही पाप फेडणारे मी देव जाणे. त्यांनी मला शिक्षा मिळालीच पाहिजे. ओपे.
हो, तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. काय? सर, काल जे झालं ते तुम्ही विसरून जा. आणि आज तुम्हाला मी जे प्रेझेंटेशन देणार आहे ना, ते पहा, हीच तुमची शिक्षा. हो सर, अनिकेत बरोबर बोलतोय. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. लेट्स मूव्ह ऑन. चला. काय करतोस? सर, लॅपटॉप लागेल ना? माझी बिझनेस करायची पद्धत जरा वेगळी आहे. मला असं वाटतं की बिझनेससाठी म्हणजे टॅलेंट, स्मार्टनेस हे तर ठीक आहे, लागतंच. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे स्ट्रेंथ. फिजिकल स्ट्रेंथ खूप महत्वाची असते आणि बऱ्याचदा आपल्याकडे तीच नसते. बोपे, डेमो. अनिकेत, चल आता तू मार. 25. 25? 3 तर मी मारल्या, आणखीन 22 मारल्या असत्या तर 25 माझ्याच झाल्या असत्या. मला वाटतं हा 50 मारू शकेल. मग अनिकेत तू 50 मार. सर, काय गंमत करताय सर? हो, आय एम नॉट किडिंग. खरंच सांगतोय मी. मला मोठ्या मोठ्या बिझनेस स्कूल्स मध्ये बोलावतात ऑन्टरप्रेन्योर या विषयावर बोलायला. या लेक्चरचे लाखो रुपये घेतो मी. तिथल्या स्टुडंट्स कडनं हे असे एक्सपिरियन्स करून घेतो. युअर साठी एकदम फ्री. नो लाखो रुपये. देऊ? त्याला आता नाही मिळणार. आता लगेच पाणी प्यायलंच तर पोटात क्रॅम्प येईल ना. नंतर पी. ओके, तर आता दुसरा टास्क. इमॅजिन अनिकेत, तू समजा अनिकेत तू एका महत्वाच्या कामात जाम बिझी आहेस. हा, दुसरीकडे लक्षच नाही तुझं. आणि तुझी बायको सतत मध्ये मध्ये येते, किरकिर करते, लुडबुड करते. पण तू जाम फ्रस्ट्रेट झालायस. तुला तिला तिकडनं ना हाकलवायचंय. तर तू तुझ्या बायकोला कसं हाकलवशील? हा, हे तर मला बघायचंच. सर, माय होम विथ माय बायको करता येईल ना? हा, अनिकेत सांग ना, बायकोला कसं हाकलवशील तू? बरं चला, तुम्हाला मी एक सिच्युएशन देतो. इमॅजिन तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुमचा नवरा हा अनिकेत तुम्हाला विश करायलाच विसरलाय. म्हणून तुम्ही त्याच्या मध्ये मध्ये येताय, सतत लुडबुड करताय, मागे लागताय. तर आता तू हे कसं काय हँडल करशील? सर, अनिकेत आमच्या लग्नाचा वाढदिवस कधी विसरणारच नाही.
असं बर, वेगळं टास्क देतो. हे टास्क आपण आणखीन इंटरेस्टिंग करूया. मिस मानसी, तुम्ही आता एक नुसतं कॅरेक्टर, तुम्ही काय बोलायचं नाही. अनिकेत, तू आता बिझनेसमन होणार, मग तुझ्या बिझनेसला एक बिझनेस पार्टनर पण असणार. म्हणजे ही जी लाईफ पार्टनर आहे ती आता या उदाहरणासाठी तुझी बिझनेस पार्टनर. या तुझ्या लाईफ बिझनेस पार्टनरनी तुला धोका दिलाय, तुझ्याशी गद्दारी केली आहे. तुझ्या या बिझनेस पार्टनरचं बाहेर कुठेतरी लफड आहे आणि हे सगळं तुला कळलंय. आता तू तिच्या कानाखाली मार. तर माझी मनू असं करणारच नाही. मला खात्री. आणि स्त्रियांवर हात उचलायचा नाही असे संस्कार आहेत माझ्यावर. गुड, व्हेरी गुड. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. तू तुझी पार्टनरशिप सांभाळू शकशील. नाईस. आता काय करूया, शेवटचा टास्क. बोपे, चला आपलं साहित्य आणा. हा, अनिकेत, आता तू बिझनेस करणार म्हटल्यावर बिझनेससाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. कुठलंही काम करावं लागेल. तुझी तयारी आहे ना? म्हणजे कुठलंही काम हे चांगलं वाईट लहान मोठं असं नसतंच. सर, माझी काहीही करायची तयारी. बोपे, हा हा हा. बोपे, सर, प्लीज हा डेमो मी नाही करणार. त्यांना द्या असं सांगतोय. ठेवा ठेवा. हा, ठेवा. अनिकेत, जा माझं टॉयलेट साफ कर. बोप्या, हा, काय बघतोयस? हे 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 पायातले तुमचे शूज तसेच आहेत. तुमचा तो पण कोणी आहे दुसरा आता इथं बघायला? नाही. मग बोप्या, काय बघतोयस रे? हे हे असं कटआउट तुम्ही गिफ्ट देणार आहात? एका बाईकडे असं बघतात? हे संस्कार केलेत मी तुझ्या? नाही. चल चालतो. निघ. निघ.
बसला. ओंकार मार ना, झटका बसलाय. तुझ्याकडे बघितलं की असाच झटका बसतो. साला तुझ्यात काहीतरी गंमत आहे. तू मला पाहिजेस कुठल्याही परिस्थितीत. मला ओल्ड वाईन फार आवडते. का माहिती? कारण ती पण तुझ्यासारखी कडू असते. आणि वाईन जितकी जुनी तितकी नशा खतरनाक. तू मला जितकं दूर सारायचा प्रयत्न करशील तितकाच मी तुझ्या जवळ येणार आहे. तू मला पाहिजेस ॲट एनी कॉस्ट. कारण माहितीये का? कारण माय नेम इज समर विजय एंथनी गोंजाल्वेस. नाम जो भी हो, मैं दुनिया में अकेला हूं. जमलं. अरे चैत्या, अरे चैत्या काय करतोयस? कोणाची गाडी? तुला कळतंय का? अशीच गाडी ना त्या समोरची. पेट्रोल टँक ओपन करायची प्रॅक्टिस करतोय. त्याच्या कारचं इंजिन डॅमेज करतो. आता तू वेडा झालायस का? स्वतःला काय समजतो का? तो दीडशाना समजतो. भाई तुला जमत नाही पण आपण टोचन देणार त्याला. तू आता बघच त्याच्याशी ऑफिस मध्ये कसा वागला रे तो. नाही भाई तुझ्याशी तो असा वागूच कसा शकतो. तू आता बघ त्याच्या गाडीचं पण असं पेट्रोल टँक पण असंच ओपन करणार आणि त्यात साखर टाकणार आपण. अरे म्हणजे इंजिन जाम. करेक्ट. लागू दे साल्याला 2-5 लाखाचा फटका. मस्ती आली आहे ना त्याला. चैतन्य काय वाटेल ते बोलू नकोस. तुला सांगून ठेवतेय. म्हणू नशीब समज मी आता फक्त बोलतोय. नाहीतर काय? नाहीतर ना त्याच्या पेट्रोल टँक मध्ये जळती काडी टाकेन मी. अरे वेडा झालायस का तू? नाही टाक ना. टाक, खरंच टाक. आत्ताच टाक. आधीच प्रॉब्लेम्स खूप कमी आहेत ना, अजून वाढू देत. आम्ही आहोत निस्तरायला. नाही कर, तुला जे मनाला वाटेल ना ते कर. तू कर. तू म्हणू शांत हो. बरं शांत हो. तो असं काही करणार नाही, त्याला मी सांगतो. हा, त्याला पण आपल्याबद्दल वाटतं म्हणून तो रागाच्या भरात बोलला. अडली बघ. सॉरी म्हणशील का? सॉरी. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. भाई आपण कॉलेजेसला पण पॅकेजेस देऊयात ना. ते त्या कॉलेज टूर्स नाही, ऑफिसेस पण. एक एक करत सगळं कव्हर करायचं आपण. बेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स काय असतं ना हे आपण दाखवून द्यायचं. चैत्या मोठं ऑफिस, खाली गाड्याच गाड्या, हाताखाली माणसं. चैत्या महाराष्ट्रात नाही,
देशभरात मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव झालं पाहिजे. ब्रँड मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ब्रँड झाला पाहिजे. ब्रँड. पाच भाई भाई आता मागे नाही हटायचं. तुला काय पण प्रॉब्लेम आला ना, चैतन्य शेट उपाय डायरेक्ट धूम धडाका. सोपे विचार विचार. तू प्रश्न विचार. तू प्रश्न विचारल्याशिवाय माझा दिवस मावळणार नाही. सर तुम्ही सर अनिकेतचं प्रेझेंटेशन तुम्ही पाहिलंच नाही, मग तुम्हाला कसं कळलं की त्याला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करायचा आहे ते? गोप्या, डोळे बंद असताना सुद्धा तू इकडे आलायस, तुला प्रश्न विचारायचा आहे हे मला कळू शकतं. तर मग त्याला तोच बिझनेस करायचा आहे हे नाही ओळखू शकत मी. पण सर त्यांनी जर तुम्हाला या बिझनेससाठी नाहीच म्हटलं असतं तर? तरी सुद्धा मी त्याला तोच बिझनेस करायला लावला असता. कसं आहे ना भोपे, लोक उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजतात, मी पाण्यात डुबकी मारून उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजतो. अच्छा अच्छा. म्हणजे समर प्रताप जागीरदार कोणाच्याही तालावर नाचत नाही, तो नाचायला लावतो. चिडून नाही, प्रेमानं, गोड बोलून. तू नाच. सर मी नाच. हे घे गोड खा. अरे खा रे, खा आणि नाच. हा सर नाही नाच. म्हणून तुला किती वेळा सांगितलंय याची दगदग करू नकोस. मी तुला आज कुठेही सोडणार नाहीस, इथे माझ्या समोर बसून राहायचंय. हल्ली तू बोलत पण नाही माझ्याशी. तुला माहितीये ना, तू माझ्याशी नाही बोललीस तर माझा दिवस छान जात नाही. आणि अच्छा, म्हणजे आता मी कबाब मिळती. हो, तू सारखं आमच्या दोघांच्या मध्ये येतेस. सासू आई आईला काय सांगतेस? घाबरलास ना? सासू आई आज सकाळी लवकर गेलीये कामाला. कुठे? देशमुखांकडे एक्स्ट्रा पोळ्यांची ऑर्डर होती. अच्छा. मनू, तू पण उशिरा जा ना आज ऑफिसला. आणि बस तिच्याशीच गप्पा मारून. जोगवा घाल ग माये. जोगवा घाल ग माये. येते हा मनू. आले आले. पोरी, नशिबाचं फेर कुणाला बी चुकत नाही. वादळ येणार आहे. वादळ, सावध राहा. कुकवाला जप.
येणारी वटपौर्णिमा तुझी परीक्षा घेणारी असणार आहे. आईवर श्रद्धा ठेव. आई भवानीचा उदो उदो, आई भवानीचा उदो उदो, आई भवानीचा उदो उदो. बाबा, तुमच्या परवानगीशिवाय मला इथे यायचं नव्हतं. त्यासाठीच सकाळी तुम्हाला कॉल केला होता मी, पण तुमचा फोन नाही लागला. बाबा, मी शपथ घेतली, तुमच्यापासून लपवून काहीही करणार नाही. आईला चक्कर आली ना बाबा, म्हणून तिला बघायला आले मी. बाबा, तसंच जर काही असतं ना तर तुम्ही इथे नसताना मी राहायलाच आले असते ना, पण मी तसं एकदाही नाही केलं हो. त्यासाठीच तुम्हाला मेसेज केला होता मी. तुम्हाला मिळाला नाही का मेसेज? बाबा, मी देते. बाबा, एकदा विश्वास ठेवा मनूवर. अहो, ती आत्ता 2 मिनिटापूर्वीच आलीये. तिने तुम्हाला मेसेज केला असणार, तो आला नसेल तुम्हाला. म्हणजे असं होतं कधी कधी. मला आता गरगरायला लागलाय. आई आई, तू फसशील या नाटकांना, पण मी नाही फसणार. हे सगळे निमित्त आहेत परत यायची. स्वतःच्या संसारात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, किंवा नवरा बायकोमध्ये काहीतरी बिनसलं असेल, आता डोळे उघडले असतील ना. पण मग हे तोंड वर करून कसं बोलणार? काहीतरी निमित्त पाहिजे ना आई वडिलांकडे जायला, नाही का? काय स्वतःच्या पोरीला असं कसं बोलू शकता तुम्ही? आई, असू दे. रागाने असेल, गैरसमजामुळे असेल, कशाहीमुळे असेल, पण बाबा बोलले माझ्याशी. हे खूप आहे माझ्यासाठी. या सगळ्याचा विचार चूक करण्याआधी करायला हवा होता. बाबा, जर मी अनिकेतशी लग्न करून चूक केलीये आणि आता मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हे चुकीचं आहे बाबा. असं काही नाहीये. हा, मला मान्य आहे, आम्ही आमचं लग्न तुमच्यापासून लपवून खूप मोठी चूक केली, पण आमचं प्रेम खरं आहे बाबा. या माणसाशी लग्न करून तू चूक नाही तर गुन्हा केलाय. लोकांसमोर तोंड दाखवायला जागा शिल्लक उरलेली नाहीये मला आता. माझ्या आणि अनिकेतमुळे जर तुमची मान शर्मेने खाली गेली असेल ना बाबा, तर मी तुम्हाला शब्द देते, जोपर्यंत अनिकेत बद्दल तुमच्या नजरेत अभिमान बघत नाही, जोपर्यंत समाजातला तुमचा मान तुम्हाला परत मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. येते बाबा. येते आई.
मनू खोटं बोलत नव्हती. तिने बाबांना मेसेज केला होता.